त्या रेस्ट हाऊसच्या ग्रुप नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये आणलेले आहेत. त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. माझी जुनी सवय म्हणजे ते कधीपासून ओळखतात मला काय. आणि दर 6 महिन्यांनी पक्ष बदलून प्रेरक उड्या मारणाऱ्या माणसावर किती विश्वास ठेवायचा तुम्ही सांगा. धुळ्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं. खोली क्रमांक 102 मधून तब्बल 1,84,84,200 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडनं करण्यात आला. अर्जुन खोतकर यांनी गोटे यांचे हे सर्व आरोप फेटाळले असून यात तथ्य नसून त्यांची ही जुनी सवय असल्याचा टोला लगावला. दरम्यान गोटे यांनी खोतकर यांना प्रत्युत्तर दिले, मी जर खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंच आहे, मला अटक करा, असं चॅलेंजही गोटे यांनी खोतकर यांना दिलंय. मी तुम्हाला सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवलं आहे. त्या रेस्ट हाऊसच्या ग्रुप नंबर 102 मध्ये 5 कोटी रुपये आणलेले आहेत. जी समिती आलेली आहे, अंदाज समिती, त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी इथे ठेवला होता. सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी थैल्या घेऊन जात होत्या. काय तुम्ही बाकीच्या तिकडे काय आणि म्हणून मी संध्याकाळी ज्यावेळेला एरियाचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी कुलूप लावले. बघून घ्या कुलूप. फक्त साहेब काय सांगाल कालच्या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात कसं बघतो? नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं. त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो. पण साहेब या ठिकाणी आपले जे सीएस आहेत सचिन आपले खाजगी, त्यांच्या नावाने ती रूम बुक केलेली होती आणि गेल्या साप चूक आहे, साप खोट आहे, त्याच्या नावाने ती रूम नव्हतीच. मी माहिती घेतली, त्याला विचारलो तू त्या रूम मध्ये राहत होता का, तर नाही, 100% नाही, तो दुसऱ्या रूम मध्ये राहत होता. माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला की पैसे आमदारांना वाटण्यासाठी आले होते, असा आरोप त्यांनी केला आहे. आपण कसं बघतो? त्यांची ही जुनी सवय आहे. थँक्यू. असं होतं की या ठिकाणी प्रशासनाला कळून देखील या ठिकाणी प्रशासन लवकर आलं नाही, ती खोली खोलली गेली नाही, बऱ्याच उशिरा नाही, प्रशासनाचा भाग आहे तो, असं काही नाही. चला, आम्हाला आमचं काम कोणतं, आम्ही कामासाठी आलो. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं विरोधकांचं प्लांटेशन आहे आणि अनिल गोटे यांची जुनी सवय असल्याचं देखील त्यांनी बोलले. आपण कसं बघता? माझी जुनी सवय म्हणजे ते कधीपासून ओळखतात मला काय. आणि दर 6 महिन्यांनी पक्ष बदलून प्रेरक उड्या मारणाऱ्या माणसावर किती विश्वास ठेवायचा तुम्ही सांगा. आणि समजा माझी जुनी सवय असेल काय लक्षात, पण त्या ठिकाणी 1,84,84,000 रुपये सापडले तर कोणाचे? हे तुमचे नाही तर काल दिवसभर पत्रकार बोंबलत होते तेव्हा काल यायला सांगायला. हा, तुमच्या नावाने बोंबलत होते ना. हा पास तुमच्या पीएच्या नावाने आहे काय. तुमचा पीए 15/5/25 कशाला द्यायला धुळ्यात? 15/5/25 पासून काल 21/5/25 पर्यंत धुळ्यात होता. खरं खुलं करून घ्या. आरडीसी ऑफिस मध्ये जा, फुटे गोळा करा, रेस्ट हाऊसचं फुटे गोळा करा. काय तुम्हाला कळेल ना खरं कोण बोलतो, खोटं कोण बोलतं काय. आणि कुठली गोष्ट आपल्या हातात चुकीची नाही.
लक्षात. हा? मग हे पैसे आणले कोणी, कशाने आणले आणि रस्त्यावर ठेवायचं काय कारण? मग का नाही पोलिसांना तुम्ही पाठवलं आधी? तुम्ही तर सरकारमध्ये आहे ना. किती अनिल बोलले आमच्यावर खोटा आरोप करतात, जा तुम्ही त्या ताब्यात घ्या. मी तर बसलो तुमच्या बरोबर 4:30 वाजेपर्यंत. हा काय एक कुत्रा आला का तिथे? कुठे गायब झाले सगळे आमदार 12च्या 12? असं आहे की ते भीक मागून पैसे खाऊन दुसऱ्याच्या विषयावर जगणारा मी नाही. मी जे आहे ते सत्य सांगतो, स्पष्ट सांगतो. आणि माझी पहिली वेळ नाही. ज्या वेळेला पंचायत राज कमिटीचा मेंबर होतो त्याही वेळेला असेच मी पैसे पकडून दिले होते. पण त्यावेळेला कलेक्टर, SP यांच्या समोर आणि जिल्हा परिषद CO यांच्या समोर बाहेरच्या सर्किट हाऊसवर पैसे पकडून दिले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.